रुबिक्स क्यूब सॉल्व करायला शिकणार आहोत। पहिली स्टेप, आपल्याला या येलो सेंटरच्या एजेस मध्ये व्हाईट आणायचे। जसं की हा व्हाईट इथे आहे, त्याला इकडे केले आणि इकडे केले तर तो इथे येईल आणि असेच त्या सगळ्या जागेंवर तसे व्हाईट आणायचे। त्याच्यानंतर एक व्हाईट खाली आहे, मग हे इकडे फिरवायचे आणि आता हे येल्लोच्या आजूबाजूला हे एजेसवर व्हाईट आले। आता या व्हाईट्सला म्हणजे हे व्हाईट्स आहेत ना, हे एजेस या सेंटरशी मॅच करायचे। म्हणजे ग्रीन आणि ऑरेंज हा सेंटर मॅच होतोय का? नाही। मग फिरवून बघायचं, इकडं मॅच होतोय का? नाही। इकडं पण नाही होत। हो, इकडं ग्रीन आणि ग्रीन मॅच होतं। मग या व्हाईटला इकडे आणायचं असं। मग हे दोन कलर्स आणि हे दोन कलर्स सॉल्व्ह झाले। असंच थोडं थोडं करून आपल्याला पूर्ण क्यूब सॉल्व्ह करायचं। आता दुसरा व्हाईट घ्यायचा, हा एज या रेड एजला याच्या रेड एजशी मॅच करायचं। जसं की हा रेड आणि ब्लू आहे, मग याला इकडे घेऊन पाहिजे। रेड आणि रेड मॅच झाले, मग याला खाली इकडे घ्यायचं। मग हे दोन कलर्स आणि हे दोन कलर्स मॅच झाले। असंच बाकीच्या कलर्सला पण करायचं। आता आपल्याला इथे एक व्हाईट कलरचा प्लस भेटला पूर्ण, आणि त्या प्लसचे जे एजेस आहेत ते पण कलर सॉल्व्ह आहेत, हे दोन। आता आपल्याला हे कॉर्नर्स सॉल्व्ह करायचे। कॉर्नर्स त्याच्यासाठी एक अल्गोरिदम असतो। अल्गोरिदम कसं करायचं? राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट, राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट। ओके, आता आपल्याला कॉर्नर्स, आता हा एक कॉर्नर भेटला व्हाईट कलरचा, जो आपल्याला इथे आणायचा आहे खाली। पण तो खाली पण इथे आणायचा का इथे आणायचा का इथे आणायचा ते पण बघायचे। आता ह्या कॉर्नरचे 3 कलर्स असतात, एक व्हाईट आहे, एक ब्लू आहे, एक ऑरेंज आहे। तसंच ह्या कॉर्नरचं व्हाईट, ब्लू आणि रेड आहे, असं बघून हे करायचं। मग आपण हा वाला घेऊया पहिलं, व्हाईट, ब्लू आणि रेड। आता आपल्याला या 3 कलर्सला खालच्या 3 सेंटर्सनी, म्हणजे हा आणि हा सेंटर, ह्या 3ला या 3शी मॅच करायचे। मग आता ब्लू आणि ऑरेंज मॅच होतंय का? नाही। ग्रीन मॅच होतंय का? नाही। रेडला पण या दोन्हीपैकी कोणतं मॅच नाही होत, मग इकडे घेऊन पाहिजे। रेडला रेडचं सेंटर मॅच होतंय, पण इकडं ब्लू नाहीये, मग परत इकडे घेऊन पाहिजे। हा, इथं होतं व्हाईटला व्हाईट तर कायम मॅचच राहणार, रेडला रेड झालं आणि ब्लूला ब्लू झालं। असं काही नाही की ब्लूनी ह्या साईडला राहायला पाहिजे आणि रेडनी त्या साईडला राहायला पाहिजे। हा, आता हा अल्गोरिदम करायचा असं पकडून, राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट, राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट। आणि करता करता पाहायचं की ते इथे आलंय का। आतापर्यंत तर नाही आलं। राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट, हे बघा आलं। व्हाईट खाली आलं, ब्लूला ब्लू मॅच झालं आणि इकडे हे मॅच झालं। हे असं झालं आणि इथला प्लस आणि हा एक। असंच करता करता आपल्याला बाकीचे पण घ्यायचे, जसं की हा। आता रेडला रेड मॅच होत नाहीये, पण ग्रीनला ग्रीन मॅच होतंय, मग दुसरीकडे घेऊन पाहिजे। सगळं मॅच झालं पाहिजे। रेडला रेड झाला, ग्रीनला ग्रीन झाला, व्हाईटला व्हाईट झाला। आता परत तोच अल्गोरिदम करायचा, राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट। ओके, आता अजून एक इथे ब्लूला ब्लू मॅच आहे, पण ऑरेंजला ऑरेंज नाहीये। आता इकडे मॅच झालं व्हाईट, ऑरेंज, ब्लू, मग करत राहायचं। मी तेच फास्ट मध्ये गेलं। आता हे पण मॅच झालं, व्हाईट, ग्रीन, ऑरेंज, हे पण करायचं, राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट। आता आपला हा T बनला।
छोटासा ट्री आणि खालची पूर्ण लेअर सॉल्व्ह झाली. आता दुसरी लेअर म्हणजे ही मिडल लेअर ही सॉल्व्ह करायची. आता सगळ्यात पहिला आपल्याला असा या वरती असे एज शोधायचे ज्या एजमध्ये म्हणजे एजमध्ये दोन साईड असतात, एक ही आणि एक ही. त्यातल्या दोन्ही साईडमध्ये येल्लो नसायला पाहिजे, म्हणजे याच्यासारखे. आपल्याला याच्यात एक येल्लो आहे आणि एक ऑरेंज आहे, पण इथं असा एज पाहिजे आपल्याला ज्याच्यात एक ऑरेंज आणि एक ग्रीन आहे. हां, आता या एजला आपल्याला इकडे घ्यायचं. ते कसं घ्यायचं? जर आपण असं घेतलं तर आपलं खालचं बिघडून जाईल. मग त्याच्यासाठी आपल्याला हे ज्या साईडला घ्यायचं म्हणजे हे लेफ्ट साईडला घ्यायचं आहे असं, तर राईट साईडला टर्न करायचं. ओके. आणि अजून एक अल्गोरिदम असतो लेफ्ट अल्गोरिदम. राईट अल्गोरिदम सारखाच असतो असा, राईट अप लेफ्ट, राईट, राईट डाऊन, लेफ्ट. ओके. राईट अप, राईट, राईट डाऊन, लेफ्ट, राईट अप, राईट, राईट डाऊन, लेफ्ट, राईट अप, राईट, राईट डाऊन, लेफ्ट, राईट अप, राईट, राईट डाऊन, लेफ्ट. ओके. पण आपण हे सॉल्व्ह करत होतो हे वाले इकडे घ्यायचं. आता इकडे घ्यायचंय म्हणून हे त्या साईडला टर्न करायचं. एकदाच लेफ्ट अल्गोरिदम करायचा, लेफ्ट अप, राईट, लेफ्ट डाऊन, लेफ्ट. आणि याचा सेकंडरी कलर काय होता? एक ऑरेंज होता आणि एक ग्रीन होता. मग ग्रीनला फेसिंग करायचं आणि राईट अल्गोरिदम करायचा. का? कारण की आपला लेफ्ट अल्गोरिदम पहिलेच करून झालाय. राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट. ओके. असंच बाकीचं पण एक्झाम्पल घेऊया. हे बघा, सगळ्यात पहिलं तर आपल्याला एक असा एज भेटला ना बिना येल्लोचा, त्याचं ही फेसिंग साईड जी आहे त्याच्यासोबत मॅच करायचं. जसं की ऑरेंजला हे ऑरेंज मॅच होत नाही, ही तर ब्लू आहे, मग हे इकडे घेऊन पाहिजे. हे मॅच झालं. आता आपल्याला कोणत्या साईडला घ्यायचं? ह्या साईडला का ह्या साईडला? एक कलर ऑरेंज आहे, एक कलर ब्लू आहे, मग ब्लू ह्या साईडला आहे, मग इकडे घ्यायचं. पण आपल्याला ह्या साईडला घ्यायचं म्हणून अपोजिट साईडला टर्न करायचं आणि ज्या साईडला घ्यायचंय त्या साईडचा अल्गोरिदम करायचा. अप, लेफ्ट, डाऊन, राईट. एकदाच करायचा. आणि त्यानंतर त्याचा सेकंडरी कलर ब्लू होता, एक ऑरेंज आणि एक ब्लू. मग ब्लूला फेसिंग करायचं आणि लेफ्ट अल्गोरिदम करायचा, कारण की राईट अल्गोरिदम आपला ऑलरेडी झालेला आहे. अप, लेफ्ट, डाऊन, राईट. आता इथे राहिलं. आता इथं आणि अजून एक राहिलं. आपण सगळ्यात पहिला हा घेऊया. हा भेटला आपल्याला बिना येल्लोचा. मग ग्रीनचं फेसिंग करायचं. हे ग्रीन तर नाहीये, इथं पण नाही झालं. हां, इथे झालं. आता हे आपल्याला इकडे घ्यायचं. ग्रीन रेड, ग्रीन रेड. मग लेफ्ट साईडला घ्यायचं म्हणून राईट टर्न. ज्या साईडला घ्यायचं त्या साईडचं अल्गोरिदम. लेफ्ट अप, राईट, लेफ्ट डाऊन, लेफ्ट. सेकंडरी कलर रेड होता, तिकडे जायचं आणि राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट. याने आपलं हे पण इकडे येईल आणि खालच्या लेअरला पण काहीच नाही होणार. आता एक लास्ट राहिला, इथे घ्यायचं. पण तर शोधायचं कुठं? हा याच्यात तर येलो आहे म्हणून हा घेऊ शकत नाही. याच्यात पण येलो आहे, याच्यात पण येलो आहे आणि याच्यात पण येलो आहे, म्हणजे चारी पण येलो आहेत. मग तो कलर गेला कुठे? तो इथेच आहे, फक्त उलटा आहे. पण याला उलटा करण्यासाठी काय करायचं? सेमच गोष्ट दोनदा करायची आहे. म्हणजे कसं पण ह्या दोन्हींपैकी कुणाला पण फेसिंग करा, पण आपल्याला ह्या साईडचं अल्गोरिदम करायचा. जर इकडे फेस केलं तर हे इकडे आहे म्हणून राईट अल्गोरिदम, इकडे फेस केलं तर हे लेफ्ट साईडला आलं म्हणून लेफ्ट अल्गोरिदम. मी लेफ्ट अल्गोरिदम करतो. लेफ्ट अप, राईट, लेफ्ट डाऊन, लेफ्ट. आणि याला फिक्स करण्यासाठी परत त्या स्टेपमध्ये आपलं काय होतं? सेकंडरी कलरकडे जायचं. आता हा इकडे म्हणजे आपण पहिलं लेफ्ट अल्गोरिदम करून झाला. आता राईट, राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट. ओके. हा आता बाहेर निघाला. सगळ्यात पहिलं बाहेर काढायचं असतं. आता याचा कलर कोणता आहे? रेड. रेडला तर मॅच होत नाहीये, इथे झाले मॅच. आता नॉर्मल याच्यासारखं
हे इकडे घ्यायचंय म्हणून त्याच्या अपोजिट साईडचा टर्न, ज्या साईडला घ्यायचंय त्या साईडचा अल्गोरिदम. आणि त्यानंतर सेकंडरी कलर होता ब्लू, ब्लूला फेस करायचं. लेफ्ट अल्गोरिदम ऑलरेडी झाला म्हणून आता राईट अल्गोरिदम. आणि ही झाली आपली सेकंड लेअर आणि खालची पण. आता राहिली ही लास्ट लेअर, ही अप्पर लेअर. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं या येल्लोचा प्लस बनवायचा, पण त्याच्या एजेस मध्ये येल्लोच असायला पाहिजे, स्टार्टिंग सारखं नाही. मग ऑलरेडी हे 2 आहेत आणि कंडिशन खूप साऱ्या असतात. पहिली कंडिशन फक्त हा एकच डॉटच असतो फक्त. दुसरी कंडिशन असा एल असतो, म्हणजे एल. आणि आपल्याला आता कॉर्नर्सकडे लक्ष नाही द्यायचं. एल असतो नाहीतर फक्त डॉट असतो. आणि दुसरी कंडिशन असती लाईन. आणि तिसरी कंडिशन असती की डायरेक्ट प्लस भरलेला असतो. ओके, आता आपल्याला भेटले एलचं कंडिशन. मग एल ला आपल्याला असं करायचं, म्हणजे क्लॉकमध्ये 9 वाजवायचे, 9 वाजल्यासारखं. ओके, आणि पोझिशन आपली कायम हीच राहणार, येल्लो अप आणि हे व्हाईट डाऊन. म्हणजे यापैकी कोणतं पण फेस करा, पण आपल्याला आता 9 म्हणजे हे करायचं क्लॉकमध्ये, म्हणून ते असं पकडायचं 9. ओके, मग आपल्या ह्या लेअरला काही होऊ नाही म्हणून जर आपण असंच अल्गोरिदम केला तर हे बिघडून जाईल ना. मग याला पहिला असं करायचं, म्हणजे इकडं सेफ राहील या साईडला. आणि 9 तसेच ठेवायचे. आणि राईट अल्गोरिदम करायचं, राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट. आणि याला परत नॉर्मल करायचं. ओके, याला असं होतं ते परत नॉर्मल करायचं खाली. आता आपल्याला लाईनची कंडिशन आली, म्हणजे डॉटची कंडिशन सॉल्व्ह केल्यावर एकदा, म्हणजे असं आपण जर केलं ते केल्यावर एल येतो, एल केल्यावर लाईन येते, आणि लाईन केल्यावर मग प्लस येतो. आता लाईनला कसं पकडायचं, असं आडवं आडवं पकडायचं आणि येल्लो कायम वरतीच ठेवायचं. ओके, असं आडवं पकडलं, परत हे सेफ ठेवण्यासाठी परत इकडं वर घ्यायचं असं, आणि राईट अल्गोरिदम. ओके, आता आपल्याला हा प्लस भेटला. कॉर्नर्सला थोडा वेळ इग्नोर करायचं. ओके, आता आपल्याला हे एजेस मॅच करायचे, जसं की इथं रेड यायला पाहिजे. म्हणजे आपण इकडे करून बघूया. हां, आपल्याला रेड आलं, ब्लू पण भेटलं याच्यात, पण या दोघांचं काय. मग हे सॉल्व्ह करण्यात पण 2 कंडिशन असतात. पहिली कंडिशन, हे जे पहिल्यापासून सॉल्व्ह असतात हे एकतर असे ऍडजस्टंट असतात, म्हणजे एका बाजूला एक, नाहीतर अपोजिट साईडला असतात, म्हणजे या साईडला एक असतं आणि त्या साईडला एक असतं. पण आपल्याला हे वालं भेटलं. मग हे पकडायचं कसं, एक आपल्या राईट साईडला ठेवायचं आणि एक पुढं, आणि राईट अल्गोरिदम करायचं एकदाच. हा, नाही राईट अल्गोरिदम नाही, याच्यासाठी एक स्पेशल अल्गोरिदम आहे. तो कसा आहे, राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, राईट, परत अप, डबल लेफ्ट, डाऊन, लेफ्ट. ओके, मी एकदा परत बिघडून करतो. आता मी दुसरी कंडिशन आणून ठेवली आहे, ही लाईन आणि ही पुढं लाईन, म्हणजे अपोजिट साइड मध्ये. आता अल्गोरिदम परत बघा, राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, अगेन लेफ्ट, राईट अप, डबल लेफ्ट, डाऊन. ओके, डाऊन पर्यंत जायचं, पुढं नाही. आता आपल्याला भेटणारी ऍडजस्टंट वाली कंडिशन. मग त्याच्यानंतर ऍडजस्टंट वाला पकडायचं, एक पुढं एक राईटला, आणि सेम राईट अप, लेफ्ट, राईट डाऊन, लेफ्ट, राईट अप, लेफ्ट, लेफ्ट, राईट डाऊन. आता त्याच्यानंतर सगळ्यांना मॅच करायचं, म्हणजे आता हे ग्रीनला इकडे घेऊन मॅच होईल, मग इकडे घेऊन बघायचं, त्यानंतर सगळे मॅच होतात. ओके, आता राहिले फक्त हे कॉर्नर्स. आणि आता आपल्याला कॉर्नर्स करायचे, त्यासाठी एक सेपरेट अल्गोरिदम असतो. म्हणजे तो कसा असतो, हे लेफ्ट अप, लेफ्ट टर्न, राईट अप, राईट टर्न, लेफ्ट डाऊन, लेफ्ट टर्न, राईट डाऊन, राईट टर्न.
याने काय होणार की आपले कॉर्नर्स आहेत ना ते मॅच होणार. म्हणजे जसं की आता आपण कसं मॅच करत होतो की खालचा कलर घेत होतो, हे खालचा आपण सेंटर घेत होतो. आता खालच्या जागेवर वरचा सेंटर घ्यायचा आहे. म्हणजे इथला सेंटर, इथला सेंटर आणि इथला सेंटर. आता हे वाला आपल्याला मॅच दिसतंय. म्हणजे ऑरेंजला ऑरेंज मॅच झालं, ब्लूला ब्लू मॅच झालं आणि येल्लोला येलो मॅच झालं. पण असे सगळेच मॅच नाहीये. आपण तो अल्गोरिदम केला म्हणून एक मॅच वाला भेटलं. पण बाकीचं हे बघा, ग्रीन ग्रीन, रेडला ऑरेंज मॅच नाही होत. आणि इकडे पण तसं नाहीये. मग फक्त हा वालाच भेटला. हा वाला इथे पकडायचा ह्या पोझिशन मध्ये आणि परत तोच अल्गोरिदम करायचा. लेफ्ट अप, लेफ्ट टर्न, राईट अप, राईट टर्न, लेफ्ट डाऊन, लेफ्ट टर्न, राईट डाऊन, राईट टर्न. आता बघा असं करताना एक तर काही सॉल्व्ह पण होतात आणि एक असं करेक्ट पोझिशन मध्ये पण येतात. आता हे दोन्ही पण करेक्ट पोझिशन मध्ये, हे तर सॉल्व्हच झाले आणि हे करेक्ट पोझिशन मध्ये आले. म्हणजे ऑरेंज ऑरेंज, ब्लू ब्लू, येलो येलो, रेड रेड, ब्लू ब्लू, येलो येलो. आता त्याला उलट करायचं. म्हणजे आपण वर पकडत होतो, उलट पकडायचं आणि हा वाला इथं घ्यायचा आणि राईट अल्गोरिदम करायचा. जोपर्यंत हा जो येलो आहे तो खाली जातो. अप, लेफ्ट, डाऊन, राईट, अप, लेफ्ट, डाऊन, राईट. आला खाली. आता हा वाला अजून एक राहिला. आता त्याला इकडे आणायचं. ओके. आणि अप, लेफ्ट, डाऊन, राईट, अप, लेफ्ट, डाऊन, राईट. अजून नाही आलं. अप, लेफ्ट, डाऊन, राईट, अप, लेफ्ट, डाऊन, राईट. झालं सॉल्व. आता मी टायमर लावून करणार.